नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभ्यास किडा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण असा टॉपिक बघणार आहोत ज्यावरती 100% प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न येतात आणि हा असा टॉपिक आहे, जर तुम्ही याची तयारी व्यवस्थित केली तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क या टॉपिकमधून मिळू शकतात. वन वर्ड सबस्टिट्यूशन्स असा हा टॉपिक आहे. मित्रांनो, तुम्ही यापूर्वीही खूप वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पुस्तकात वाचले असतील, व्हिडिओ बघितले असतील किंवा तुम्हाला माहिती असतील. पण परीक्षेत असे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स येतात जे तुम्ही क्वचित वाचलेले असतील आणि थोडे अवघड असतात. असेच प्रश्न परीक्षेत येतात. तर आज आपण यापूर्वी परीक्षेत विचारलेले असे हार्ड लेवलचे, ॲडव्हान्स लेवलचे आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला शब्द आहे सेफोलॉजी, स्टडी ऑफ इलेक्शन्स अँड बॅलोटिंग, निवडणुकांचा अभ्यास म्हणजे सेफोलॉजी. लेक्सिकोग्राफी, प्रॅक्टिस ऑफ रायटिंग डिक्शनरीज, शब्दकोश लिहिण्याचा सराव म्हणजे लेक्सिकोग्राफी. गेरोंटोलॉजी, स्टडी ऑफ व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ एजिंग, वृद्धत्वाच्या विविध पैलूंचा अभ्यास म्हणजे एखादी गोष्ट वृद्धत्वाकडे कशी वाटचाल करते, ती कशी वृद्ध होते त्याचा अभ्यास म्हणजे गेरोंटोलॉजी. जसे की मनुष्य प्राणी झाला, डोंगर झाले किंवा नद्या आहे, या वस्तूसुद्धा निर्जीव वस्तूसुद्धा वृद्धत्वाकडे वाटचाल करतात, तर त्याचा अभ्यास म्हणजे गेरोंटोलॉजी. फिलोलॉजी, स्टडी ऑफ व्हेरियस लँग्वेजेस, विविध भाषांचा अभ्यास म्हणजे फिलोलॉजी. क्लास्ट्रोफोबिया, फिअर ऑफ क्लोज स्पेस ऑर कन्फाईन्ड स्पेसेस, बंदिस्त जागेची भीती. एखाद्या बंदिस्त जागेत असल्यावर जी भीती वाटते मनाला तिला म्हणतात क्लास्ट्रोफोबिया. बिब्लिओफोबिया, फिअर ऑफ बुक्स, पुस्तकांची भीती म्हणजे बिब्लिओफोबिया. बिब्लिओ या शब्दाचा अर्थ आहे बुक, ठीक आहे, लक्षात ठेवा. ओफिओफोबिया, फिअर ऑफ स्नेक्स, सापांची भीती प्रत्येकाच्या मनात असते, तिला म्हणतो ओफिओफोबिया म्हणजे सापांची भीती. नोमोफोबिया, फिअर ऑफ बिईंग विदाउट युअर मोबाईल फोन, मोबाईलशिवाय राहण्याची भीती, तिला म्हणतात नोमोफोबिया. ठीक आहे, हा शब्द असा आला आहे नो मोबाईल, असा हा शब्द आला आहे नो मोबाईल फोबिया, नोमोफोबिया. मोबाईल विना राहण्याची भीती, तिला म्हणतात नोमोफोबिया. फक्त नोमो या शब्दाचा अर्थ आहे कस्टम, ठीक आहे, रूढी परंपरा. नोमो म्हणजे काय, रूढी आणि परंपरा. एरोफोबिया, फिअर ऑफ हाईट, उंच जागेची भीती म्हणजे एरोफोबिया. एरोप्लेन म्हणजे विमान, असा तुम्ही लक्षात ठेवू शकता. एरोप्लेन कसं उंच जागेवर चालतं हवेत, तर एरोफोबिया म्हणजे उंच जागेची भीती, उंचीची भीती. आणि त्याचाच विरुद्धार्थी शब्द आहे बॅथोफोबिया, अनरिजनेबल फिअर ऑफ डेप्थ, खोलीची भीती म्हणजे बॅथोफोबिया. म्हणजे तुम्ही एखाद्या विहिरीच्या कडेला उभे राहिले आणि विहिरीत बघितल्यावर तुमच्या मनात जी भीती येते, खोलीची भीती, त्या भीतीला म्हणतात बॅथोफोबिया. मित्रांनो, हा शब्द, बॅथोचा अर्थ होतो खोली, ठीक आहे. बॅथो या शब्दावरून अजून एक शब्द तयार झाला आहे बॅथोमीटर, म्हणजे हे असं यंत्र आहे, ते खोली नापण्याचं यंत्र आहे, ठीक आहे, बॅथोमीटर, लक्षात असू द्या. डिप्सोमेनिया, मॉर्बिड अनसाउंड कंपल्शन टू कीप ऑन कन्झ्युमिंग अल्कोहोल, अल्कोहोलचे सेवन चालू ठेवण्यासाठी आजारी सक्ती. डिप्सोमेनिया म्हणजे अशी अवस्था, असा मानसिक विकार की तुम्हाला तो दारू पिण्यास बळजबरी करतो. म्हणजे तुम्ही एखाद्याला मनातून खूप वाटलं की आपण दारू पिणं सोडून द्यावं, पण तो सोडू शकत नाही, त्याच्या मानसिक स्थितीला, मानसिक विकाराला म्हणतात डिप्सोमेनिया, ठीक आहे. क्लेप्टोमेनिया, मॉर्बिड कंपल्शन टू स्टील, चोरी करण्याची बळजबरी. म्हणजे अशी अवस्था की ती तुम्हाला चोरी करण्यास बळजबरी करते. म्हणजे एखाद्याची इच्छा नसतानाही त्याच्या हातून चोऱ्या होतात, अशा विकाराला म्हणतात क्लेप्टोमेनिया. तुम्ही सिद्धार्थ जाधवचा एक मूवी आहे, तो बघितला असेल की त्याला चोरी करण्याची सवय असते, ठीक आहे, त्या सवयीला म्हणतात क्लेप्टोमेनिया. मोनोमेनिया, अ पर्सन विथ वन ट्रॅक ऑफ माइंड, एकच विषय घेऊन बसणारा म्हणजे मोनोमेनिया. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनात जो आपला विचार बदलायला तयारच नसतो, समोरच्याचं ऐकूनच घेत नाही, अशी अवस्था म्हणजे मोनोमेनिया. जर आता एखाद्याच्या मनात असलं की मोबाईल वापरणं म्हणजे टाईमपास आहे, तुम्ही त्याला कितीही सांगितलं की मोबाईल वापरून आपण अभ्यासही करू शकतो किंवा चांगल्या गोष्टीही करू शकतो, तर त्याला त्या पटणारच नाहीत. कारण की त्याच्या मनात आधीपासून असं पक्कं बसलं की मोबाईल वापरणं म्हणजे टाईमपासच आहे. असा जो माणूस एकच विषय लावून धरतो, हॅविंग वन ट्रॅक ऑफ माइंड,
त्याला म्हणतात मोनोमेनिया. डेसिडियस म्हणजे ट्रीज हुज लिव्ज फॉल एव्हरी ऑटम, झाडे ज्यांची पाने प्रत्येक शरद ऋतूत पडतात म्हणजे डेसिडियस. हा शब्द असा येईल डेसिडियस प्लांट्स असा येईल हा शब्द, ठीक आहे, डेसिडियस प्लांट्स. याचा शब्दशः अर्थ मराठीत होतो पानझडी. पानझडी आपण म्हणतो ना पानझडी वनस्पती, त्या पानझडीचा अर्थ आहे डेसिडियस, त्याची पाने शरद ऋतूत गळतात. ॲम्बिडेक्स्ट्रस. ॲम्बिडेक्ट्रस म्हणजे वन हू इज कॅपेबल ऑफ युजिंग बोथ हँड्स, म्हणजे असा व्यक्ती की तो त्याचा उजवा आणि डावा हात सारख्याच कौशल्याने वापरू शकतो, अशा माणसाला म्हणतात ॲम्बिडेक्स्ट्रस. तुम्ही 3 इडियट मूव्ही आहे त्यात जे व्हायरस कॅरेक्टर आहे ते बघितलं असेल, जो दोघी हाताने लिहू शकतो. आणि असे माणसं रिअल लाईफमध्ये पण असे लोक असतात की ते दोघं हाताने लिहू शकतात. उदाहरणार्थ आईन्स्टाईन हा जो मानसशास्त्रज्ञ आहे तो दोघं हाताने लिहू शकत होता, ठीक आहे, लक्षात असू द्या. कंझमेट परफेक्टली हायली स्किल रिच द झेनिथ ऑफ आर्ट, अत्यंत कुशल कलेच्या शिखरावर पोचलेला व्यक्ती म्हणजे त्याला म्हणू शकतो आपण कंझमेट, म्हणजे एकदम परफेक्ट फॉल्टलेस. उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की नाना पाटेकर इज अ कंझमेट ॲक्टर, म्हणजे असा व्यक्ती की तो कुशलतेच्या शिखरावर आहे, त्याच्या हातून चुका होऊच शकत नाही किंवा एकदम कमी चुका होऊ शकतात, असं एकदम कुशल, त्याला म्हणतात कंझमेट. ओमनिबस बुक कंटेनिंग ऑल द पब्लिश वर्क ऑफ ॲन ऑथर, लेखकाचे सर्व प्रकाशित कार्य असलेले पुस्तक, म्हणजे असं एकच पुस्तक की त्यात एखाद्या लेखकाने त्याच्या आयुष्याभर जेवढं लिखाण केलं ते एकाच पुस्तकात प्रकाशित केलं तर त्या पुस्तकाला म्हणतात ओमनिबस. आता हा शब्द बघा ओमनिबस, ओमनी आणि बस हे दोघं वाहनांची नावं आहेत, ओमनी आणि बस. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की एकाच वाहनात सर्व लोक बसली, म्हणजे एकाच पुस्तकात सगळं त्याचं लिखाण, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता शब्द. दुसरा शब्द आहे सोलिलोक्वाय, अ स्पीच टू वन सेल्फ अलोन, स्वतःशीच बोलणे त्याला म्हणतात सोलिलोक्वाय. आपण बऱ्याच वेळेस सवय असते काय ना स्वतःशीच बोलण्याची, त्याला म्हणतात सोलिलोक्वाय. रेट्रोस्पेक्ट अ बॅकवर्ड लुक ऑर अ व्ह्यू इन टू द पास्ट, भूतकाळातील स्वरूप किंवा दृश्य, म्हणजे भूतकाळातील गोष्टींचं अवलोकन करणं. आता समजा तुम्ही एखादी पूर्वपरीक्षा काढली किंवा मुख्य परीक्षा काढली आणि तुम्हाला एखादा दुसरा नवीन विद्यार्थी येऊन विचारतो की मला काहीतरी गायडन्स कर परीक्षेविषयी, तर तुम्ही अवलोकन करता की मी त्यावेळेस कसा अभ्यास केला होता, काय काय ट्रिक्स यूज केल्या होत्या, त्या गोष्टींचं अवलोकन करून पुन्हा वर्तमान काळात त्या गोष्टी करणं त्याला म्हणतात रेट्रोस्पेक्ट. असाच एक शब्द आला आहे इंट्रोस्पेक्ट, याचा अर्थ तुम्ही सर्च करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा इंट्रोस्पेक्टचा अर्थ काय होतो, ठीक. पुढचा शब्द आहे आयकोनोक्लास्ट, समवन हू अटॅक्स चेरिश आयडियाज ऑर ट्रेडिशनल इन्स्टिट्यूशन्स, तत्त्वे इत्यादींवर हल्ला करणारा सुधारक. थोडक्यात सांगायचं म्हणजे आयकोनोक्लास्ट म्हणजे असा व्यक्ती जो रूढीने आणि परंपरेने ज्या काही सवयी चालीरीती चालत आल्या त्यांना विरोध करतो, त्या नाकारतो असा व्यक्ती. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर रानडे आणि आगरकर हे 2 व्यक्तिमत्व असे होते, त्यांनी रूढी परंपरांना विरोध केला. जसं की स्त्रियांना शिक्षणाची परमिशन नव्हती तर त्यांनी त्यासाठी लढा दिला, किंवा विधवांना पुनर्विवाहाची परमिशन नव्हती तर त्यासाठी त्यांनी कार्य केलं. म्हणजे ज्या रूढीने आणि परंपरेने ज्या गोष्टी चालत आल्या त्यांना विरोध करणं आणि चांगल्या गोष्टी करणं, म्हणजे ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांना विरोध करणं, चांगल्या गोष्टींना नाही. वाईट गोष्टींना विरोध करणारा व्यक्ती म्हणजे आयकोनोक्लास्ट. तुम्ही हा शब्द असा आयकॉन या शब्दावरून लक्षात ठेवू शकता. आयकॉन, आता एखाद्याला आयकॉन मानतो आपण अशाच व्यक्तीला आयकॉन मानतो की तो खूप चांगला असतो, ठीक आहे, आपण त्याच्यासारखं व्हायचा प्रयत्न करतो, अशा व्यक्तीला आपण आयकॉन मानतो. तर आपण रानडे आणि आगरकर हे असे व्यक्ती आयकॉन व्यक्ती होते असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. तर पुढे बघूया. तर हे बघा मित्रांनो, हे प्रश्न आले होते एकदम लेटेस्ट 2023 17 डिसेंबर 2023 रोजी जी गटकची मुख्य परीक्षा झाली होती ना मुलांना, त्यातले प्रश्न आहेत हे. कशा स्वरूपाचे प्रश्न आता विचारले जातात ते बघा. आता एक प्रश्नाने विचारला जातात, डायरेक्ट 4 प्रश्न 4 शब्द एकाच प्रश्नामध्ये विचारले गेले. इथं थोडी हार्डनेस अशी वाढवता एक्झाममध्ये असे प्रश्न येतात. आता हे बघूया आपण हे शब्द. ॲनिहिलेटचा अर्थ काय असतं, टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली, पूर्णपणे नाश करणे. ॲनिहिलेट संहार करणे, ठीक आहे, याचा अर्थ संहार करणे एखाद्याचा.
युद्धामध्ये संहार केला एखाद्याचा तर त्याला म्हणतात ॲनिलेट. सेलिबसी द स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड म्हणजे अविवाहित राहण्याची स्थिती त्याला म्हणतात सेलिबसी. ठीक आहे. इंडेफॅटिजेबल म्हणजे इनकॅपेबल ऑफ बिंग टायर्ड म्हणजे असा व्यक्ती जो थकतच नाही. इंडिफॅटिजेबल स्पेलिंग लक्षात घ्या. इनकॅपेबल ऑफ बिंग टायर्ड जो थकतच नाही असा व्यक्ती त्याला म्हणतात इंडिफॅटिजेबल. ठीक आहे. सोमनॅम्बुलिस्ट हू वॉक्स इन स्लीप ज्या व्यक्तीला झोपेत चालण्याची सवय असते त्याला म्हणतात सोमनॅम्बुलिस्ट. आता या प्रश्नाचं उत्तर कोणतं झालं मग बघा 4 3 2 1 ना 4 3 2 1 हां 4 नंबरचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर झालं 4 नंबरचं. ठीक आहे मुलांनो, अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. तर तुम्हाला हे शब्द आवडले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही मदत होईल. आणि आपला अभ्यास खेळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.